थँक्यू. हाय हॅलो नमस्कार, पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आहे अस्मिता आणि पाहू शकता छान असं डेकोरेशन केलेलं आहे. आर्या, शौर्या आणि आमची जोडी मस्त असं ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशनचं एवढी छान तयारी कोणी केली, सेलिब्रेशन आम्ही कुठे केलं. आणि सकाळी सकाळी पहा आर्याने मस्त असा हा केक आणला आणि लेकरांनी स्वतःच्या पैशातून केक आणला आणि मम्मी पप्पाचं सेलिब्रेशन करण्यासाठी पहा कसं लेकरू घेऊन आलं. खरंच म्हणजे खूप छान वाटलं. म्हणजे मी आत्तापर्यंत भरपूर जणाचे सेलिब्रेशन केले, पण माझ्या लेकरामध्ये पण ते गुण आलेत, तर ते पाहून मला खूप छान वाटलं. कारण की आम्ही झोपेतून उठायच्या अगोदरच मस्त हॅपी ॲनिव्हर्सरी मम्मी पप्पा. त्याच्यानंतर छान असं म्हणजे तिच्या ह्याच्यानुसार मम्मी पप्पा तुम्ही अगोदर माझा केक कट करा. आणि सकाळी आम्ही फ्रेश वगैरे झालोत. आम्ही घराच्या बाहेर पडायच्या अगोदर आर्याने आणलेला केक कट केला आणि छान वाटलं आम्हाला पण आणि तिला पण मस्त वाटलं. केक कट केल्याच्यानंतर आम्ही निघणार आहोत लॉंग ड्राईव्ह स्पेशल, म्हणजेच बाहेर फिरायला. आम्ही कुठे बाहेर जाणार, कारण की आजची सुट्टी घेतलेली आम्ही ॲनिव्हर्सरीमुळे. आणि धावपळ वगैरे तर रोजच असते आयुष्यामध्ये. आमची ड्युटी पण अशी, आणि सध्या ते इलेक्शन जसं सुरू झाले तसं तर जीवाला आराम बिलकुलच नाही. तर आज त्यामुळे मस्त सुट्टी घेतली आणि आर्या शौर्या दोघी पण स्कूलमध्ये गेल्या आणि आम्ही निघालोत आमचा एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी. तुम्ही म्हणताल कुठे, तर आम्ही निघालो जिल्ह्याच्या ठिकाणी परभणी येथे. तिथे साहेबांना पहिल्यांदा शूज घेतला. ॲनिव्हर्सरी गिफ्ट तुम्ही म्हणताल काय दिलं सरांना, तर सर म्हणे काही नको आहे मला, फक्त एक शूज नव्हता सरांना, तर शूज एक घेतला आणि सरांना शर्ट पण घेतलं. त्याच्यानंतर मूवी टाईम, मग काय पिक्चर पाहायला टॉकीजला गेलो. तर मस्त दोघांनी पिक्चर पाहायला, पॉपकॉर्न वगैरे खाल्ले आणि छान असं फोटोशूट पण केलं. दिसतच आहेत तुम्हाला फोटो. आणि ब्रेक म्हणल्याच्यानंतर काय पॉपकॉर्न, मज्जाच मज्जा. आणि आर्या शौर्या त्यांना पण व्हिडिओ कॉल केला होता आणि म्हणजे मस्त एन्जॉय केलं दोघांनीच. आणि थिएटरमध्ये पिक्चर पाहण्यात म्हणजे खूप दिवसाच्या नंतर आम्ही पाहायला आलो. नेहमी येतो, पण आत्ता 2-3 महिन्याच्या नंतर चित्रपट पाहायला, आणि ते पण ॲनिव्हर्सरीच्या दिवशी. म्हटलं आपल्यासोबत म्हणजे दोघांचा वेळ एकमेकांसोबत घालवला पाहिजे. त्याच्यानंतर घरी आलोत तर मैत्रिणींनी छान अशी तयारी केली होती. तर तिने केक, हार वगैरे आणले. सोनी मामी पण सोबतच होती तिच्या हेल्प करायला. सोनी मामीनी, हेमानी आणि प्रियानी या तिघींनी मिळून मस्त छान आम्हाला छान सरप्राईज दिलं. आणि मग आम्ही तयार वगैरे होऊन आलो. ही आहे प्रिया. आणि खरंच थँक्यू हेमा, सोनी मामी, प्रिया आणि शेवटी क्रांती मामी पण आली. आणि आर्या शौर्यानी पहा ग्रीटिंग पण बनवलं आणि त्यांचं काहीतरी गपशप चालू होतं पाठीमागे. सोनी मामीने मस्त छान, थँक्यू सोनी मामी. आणि भावजया असाव्यात तर अशा, कारण की खूप म्हणजे चांगल्या आहेत माझ्या दोन्ही पण भावजया. आणि सोनी मामीने ओवाळल्याच्या नंतर ही क्रांती मामी. आणि ह्या दोघी पण माझ्या छोट्याच असल्यामुळं तिला सोनूच म्हणते आणि हिला क्रांतीच म्हणते. आणि कसं वाटलं आमचं सेलिब्रेशन, तुम्हाला आवडलं का? आणि व्हिडिओ काढायला एवढं काय आम्ही इंटरेस्ट घेतला नाही, कारण की फक्त एन्जॉय केलं दिवसभर मस्त. आणि तरी पण थोडा शूट घेतलं, कारण की परत तुम्ही म्हणता मॅडम तुम्ही ब्लॉग टाकला नाही, कारण की ड्युटीमुळं सध्या ब्लॉग पण टाकणं होत नाही. आणि छान असं माझ्या लेकरांनी सुंदर तिच्या अक्षरामध्ये ग्रीटिंग बनवलं मम्मी पप्पासाठी. आणि आर्यानी जसं केक आणला सकाळी, तसं ह्या शौर्यानी छान तिच्या हाताने ग्रीटिंग बनवलं, त्यावर स्वतः लिहिलं आणि ते साहेबांना, आणि मला खूप आवडलं.
खूप छान म्हणजे लहान असून एवढे छान विचार आणि मम्मी पप्पासाठी खूप सुंदर असं गिफ्ट बनवलं. आणि हे पहा आर्याने पण छान असं मस्त आवडलं. आर्या तुझं पण गुलाबाचं फूल बनवलं. आणि ऐश्वर्याने त्यामध्ये 2 कॅडबरी चॉकलेट पण दिलते. आणि थँक्यू आर्या ऐश्वर्या, खूप मस्त वाटलं. आणि त्यांनी पण ग्रीटिंग बनवलं होतं आणि सर्वांचे गिफ्ट पण खूप आवडले. त्याच्यानंतर आता सेलिब्रेशन करण्याची वेळ आली आणि छान सोनी मामीने हार वगैरे आणले होते. तर काय मग हार घालून परत एकदा नाही, प्रत्येक वर्षी जसं सेलिब्रेशन करतो तसं यावर्षी पण मस्त छान सेलिब्रेशन झालं. मला तरी खूप आवडलं. तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही सर्वांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आणि असंच आमच्या जोडीवर प्रेम करत राहा. आणि त्याच्यानंतर ही माझी मैत्रीण प्रिया आणि भाऊजी त्यांनी पण छान असं गिफ्ट दिलं. त्याच्यानंतर बुके पण आणला आणि आमच्या आनंदामध्ये सामील झालात आणि आम्हाला एवढं छान सरप्राईज दिलं त्याबद्दल तुमच्या जोडीचे पण धन्यवाद. खूप छान वाटलं तुम्ही आलात म्हणून. आणि त्याच्यानंतर हेमाचे हे 2 जुडवा दादू आणि सिद्धू. हेमाने पण छान असं पॉकेट दिलेलं आहे. आता काय घ्यायचं त्यामध्ये मी ठरवते. आणि त्याच्यानंतर प्रियाताईचे, क्रांती मामीचे, सोनी मामीचे यांच्या सर्वांसोबत फोटो सेशन केलं. आणि आजचा दिवस आम्ही अशा प्रकारे घालवला. तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग हे कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत असेच आमचे व्हिडिओ पाहत राहा. आणि काही वाटलंच तर तुम्हाला ते पण कमेंटमध्ये सांगा. बाय बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.